नॅशनल टीम मध्ये जे खेळतात ते प्लेयर तुम्हाला कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाले आणि तसेच आजच्या दिवसामध्ये सुद्धा असे उरणमधले स्टार प्लेयर तुम्हाला या मैदानावरती ही टुर्नामेंट खेळताना दिसतील याची नोंद घ्यायची आहे. लवकरच क्षेत्ररक्षण लावूया. पीएसए तुम्ही उशीर करताय. आपल्याला आजच्या दिवसामध्ये बरेच सामने खेळवायचे आहेत. फायनल पर्यंतचे सामने खेळवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मी हिंद टर्मिनल ही टीम फायनल मध्ये गेलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये फायनलला येणाऱ्या टीमची ते वाट बघत आहेत की आम्हाला कोणासोबत खेळावं लागणार आहे. स्ट्राईकला तो हितेन आणि नॉन स्ट्राईकला तो संदीप उर्फ पप्पू. डावखुराचा फलंदाज. या मैदानावर मी कालपासून बघितलं की डावखुऱ्या फलंदाजाला कमी मदत मिळते. तेजस वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक मिळून तेजस तांडेल त्याला तोंड देणार आहे. तो हितेन प्ले दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज. पाहूया कोण जिंकणार आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू आजच्या दिवसातला 10-12 पावलाचा रनअप घेऊन तेजस ऑफ साईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच दोन्ही हात बाजूला करतात. अवांतर चेंडू नाही दुपारनंतर. दरम्यान सामन्याची सुरुवात झालेली आहे ती अवांतर चेंडूने अवांतर धावेने कोनेक्स आपलं खातं उघडतोय. पंचांशी कोणताच वाद घालायचा नाही. पंच क्वालिफाईड आहेत. उरण प्रीमियर लीग मध्ये त्यांनी आत्ताच लेटेस्ट कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामध्ये अंपायरिंग केली होती. चांगला चेंडू चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह मारलेला आहे. आणि चौकार. 4 धावा बॅटवरून निघालेला पहिला फटका 4 धाव्यांचा. काय स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. 4 धावांनी संघ वाढते. संघ झालेली आहे ती 5 बिनबाद 5 अशी चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती 5 धावा घेतलेल्या आहेत. 5 षटकांचे सामने असतील. पुढचा चेंडू घेऊन खोलो टप्प्या चेंडू जोरदार फटका दिलेला आणि या चेंडूवर 4 धावा. एक इनिंग होते. 2 चेंडूचा सामना झालेला आहे. त्या 2 चेंडूंवरती 9 धावा म्हणजे काहीशी मागडे षटक टाकताना दिसतोय आपल्याला तेजस. डावखुराचा गोलंदाज तेजस त्याला डावखुरा फलंदाज. आता मात्र चेंडू उसळी घेतोय. स्वतःवरच वैतागलेला आहे. त्याला माहित होतं जर हा कनेक्ट झाला असता तर नक्कीच सीमेच्या पार गेला असता. पण तेजस सुद्धा काय अंडू पांडू गोलंदाज नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. षटकार. या टुर्नामेंट मधल्या दुसऱ्या दिवसातला पहिला षटकार. 6 धावांनी धावसंख्या झटकन पुढे सरकते. धावसंख्या होती 15. महागडे षटक म्हणता येईल. तेजस षटक महागडं म्हणता येईल. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि 1 वाईट. 2 चेंडू टाकायचे बाकी आहेत अजून. 4 चेंडू 15 धावा. आता मात्र पीएससीचा संघ दबावामध्ये येताना दिसतोय. कर्णधाराच्या चेहऱ्यावरती ते टेन्शन दिसतंय की बाबा आता 15 धावा तर खर्च झालेले आहे. 4 चेंडूवरती पुढचे 2 चेंडू कसे टाकेल. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पाहूया की धाव मिळतात. चेंडू मात्र सीमेच्या पलीकडे आणि चौकार. 19 धावा. 19 धावा.
खूप सहज मागडे षटक. तेजस पुढचा चेंडू घेऊन तेजस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसतो. काहीच गरज नव्हती रिव्हर्स स्वीप मारायची. जर तू चांगल्या सरळ बॅटने एवढे चांगले फटके मारलेस तर रिव्हर्स स्वीप घ्यायची काहीच गरज नव्हती. चेंडू जातो निर्धाव. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात संपते धावसंख्या आहे ती बिनबाद 19. तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिपिंग शील्ड पर्व दुसरे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय प्रतीप. पुढचा चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा आणि पप्पू बाद होतोय. पप्पू खूप मोठं नाव उरण क्रिकेट मधलं आणि तो शून्यावरती बाद होतोय. गोल्डन डक वरती बाद होतोय. पहिल्या चेंडूचा सामना करणारा कट करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन कडे कॅच घेतोय आणि पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. आता मात्र काहीच इथे चित्र बदलू शकतं. धीरज पप्पूची जागा भरून काढण्यासाठी गेला तो धीरज. चेंडू का एवढा खास नव्हता पण टायमिंग चुकलेला आहे. पहिला झटका बसलेला आहे तो कोनेक संघाला 19 धावसंख्येवरती. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता येतोय तो धीरज. तेजसनी झेल घेतलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन आणि हा सुद्धा झेल होता. यष्टीरक्षकाच्या हातातून झालेली चूक. चेंडू कडा घेतोय आणि जातो सीमेच्या पार. चौकार. 4 धावांनी धीरज आपलं खातं उघडतोय. संघाला नेऊन पोहोचवतोय 23 धावांवरती. ही सुद्धा झेल होती. इनसाइड एज लागली होती. चांगली गोलंदाजी करतोय मात्र आता आपल्या संघासाठी. प्रतीत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, दुसऱ्या चेंडूवरती इनसाइड एज आणि आता तिसरा चेंडू घेऊन प्रतीत. धीरज आपलं खातं उघडतो 4 धावांनी. पुढचा चेंडू घेऊन प्रतीत. आज चांगला चेंडू मारण्याचा चुकतो. चेंडू जाऊन पायावर आदळतोय. धाव संख्या घेण्याचा कोणताच प्रयत्न नाहीये. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय प्रतीत आपल्या संघासाठी. खरोखर 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावांनी 1 गडी बाद केलेला आहे. पुढचे 3 चेंडू तो कसे टाकतोय. जर या 3 चेंडू मध्ये तरी कमीत कमी धावा दिल्या तर पीएसए हा संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. सध्या पिछाडीवर आहे प्रतीत. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारलेला. पावकी धाव मिळतात. षटकार. सहा धावांनी संघाची संख्या वाढते. संघाची संख्या झालेली ती 29. पहिले 3 चेंडू चांगले टाकले होते. आता मात्र जवळजवळ खेळपट्टीच्या अर्ध्यावरती टप्पा टाकला.
तो टप्पा बॅटीवर घेतला आणि चेंडू सीमेवरच्या पलीकडे पाठवला तो धीरज याने. आता मात्र यॉर्कर, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तो यॉर्कर चेंडू टाकला. चेंडू निर्धाव. या षटकातला कमीत कमी शेवटचा चेंडू टाकायचा बाकी. प्रतीत धीरज याला. आज सुद्धा ओरपी चेंडू बॅटवर येतोय आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार दरम्यान दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकात संपतंय तर धावसंख्या होती ती 35. पहिलं षटक संपलं तेव्हा धावा होत्या बिन बाद 19. दुसरं षटक संपतंय धावसंख्या 1 बाद 35. धीरजनी या 3 चेंडू सीमा पार नेलेत. पहिल्या चेंडूवर त्याला जीवदान मिळालं यष्टी रक्षकाच्या हातून, त्याच्यावर चौकार गेला. त्यानंतर 2 षटकार मारले. म्हणजे वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय तो धीरज आणि वैयक्तिक 18 वरती खेळतोय धीरज. हितेन आणि धीरज 16. 5 चेंडूंचा सामना केला त्यांनी, त्यामध्ये 16 म्हणजे 2 चेंडू निर्धाव डॉट गेलेले आहेत. तेजस वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन तेजस त्याला तोंड देणार आहे तो हितेन. मगाशी तेजसने षटक टाकलं ते पॉवर प्लेचं होतं. आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपलेला आहे, त्यामुळे मगाशी जे 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले ते बहुतेक आता बघायला मिळणार नाहीत. मिळालं तर एखादा षटकाच बघायला मिळेल. चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो. चेंडू जातोय निर्धाव. तेजस पुढचा चेंडू घेऊन हितेन याला. आता मात्र ओरपी चेंडू मारण्याला चुकतोय, झेल होतोय आणि बाद. दुसरा झटका बसलेला आहे. म्हणजे जो मगाशी प्रतीकचा त्यांनी सॉरी तेजसचा जो समाचार घेतला होता त्याचा त्यांनी बदला घेतलेला होता, त्याची विकेट काढून. आणि दरम्यान दुसरा धक्का बसतोय तो हितेनच्या स्वरूपामध्ये 35 धावांवर. कविश पाटील त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला तो कविश पाटील. सामना स्पीडअप करायचा आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल पर्यंत राऊंड खेळायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 10:30 वाजून गेलेले आहेत. अजून पहिला सामना संपलेला नाहीये. पुढचा चेंडू घेऊन तेजस आणि बेल सुडालेली आहे. बेल सुडालेली आहे. बेल सुडालेली आहे. त्रिफळाची बाद झालेला आहे. त्रिफळीची बाद झालेला आहे. गोल्डन डक. अजून एक गोल्डन डक. बोल्ड झालाय. बोल्ड.
तेजस मात्र आता कमबॅक करतोय. मगाशी 19 धावा खर्च केल्या होत्या, मात्र आता या षटकामध्ये त्यांनी एक पण धाव न 2 गडी बाद केले आणि हॅट्रिक बॉल असेल. शुभम त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो शुभम. शेट 35 धावा. 35 for 3 लॉस. पीएसचा हा संघ आता मात्र कमबॅक करतोय या मॅच मध्ये. पुढचा चेंडू घेऊन तेजस. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे चांगलं क्रिकेट बघायला मिळालेलं आहे. कर्णधार स्वतः पॉइंट मध्ये उभा आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेने आपलं खातं उघडतोय शुभम आणि संघाला नेऊन ठेवतोय 36 धावांवरती. तेजस चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये त्याला जे फटके पडले होते आणि आता हा सुद्धा झेल उडालेला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षण पोहोचतो का बघूया. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव आणि आत्महत्या केलेली आहे. क्रिकेटमध्ये धावची धोरणं म्हणजे आत्महत्याच्या काही कमी नाहीये आणि रनआउट होतोय. थ्रो कोणी केला. मनीषनी. राजा कोळी, ज्याची कोनेक्स टीम मगापासून वाट बघत होती, तो राजा कोळी आलेला आहे. राजा कोळी स्ट्राईकवर असणार आहे, त्याला गोलंदाजी करणार आहे तो तेजस. तेजसने हे षटक मात्र चांगलं हाताळलेलं आहे. या षटकामध्ये त्यांनी फक्त एकच धाव दिलेली आहे. 37 धावा, म्हणजे या षटकात त्यांनी 2च धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत आणि 1 धावचीच्या स्वरूपात गडी बाद केलेला आहे. खरोखर चांगली गोलंदाजी करतो तेजस. आपल्या संघासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिलेला आहे. राजा यांनी या चेंडूवरती 1 धाव काढलेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बाद. पुन्हा एक आत्महत्या. लगातार 2 चेंडूवरती 2 आत्महत्या बघायला मिळतात त्या कोनेक्स कडून. राजाचा स्वतःचा कॉल होता, त्याला वाटलं मी पोहोचीन, पण तो काही पोहोचू शकला नाहीये. आणि पाचवा धक्का बसला. ही रन नव्हतीच, दुसरी रन नव्हतीच. तेजसने खरोखर चांगले शतक हाताळलेलं आहे. या षटकामध्ये त्यांनी 3 धावा देऊन 4 गडी, म्हणजे 2 धावचीच्या स्वरूपात आणि 2 एक कॅच आणि 1 बोलच्या स्वरूपात, असे 4 गडी, 4 खंदे फलंदाज कोनेक्सचे त्यांनी तंबूत पाठवलेले आहेत. काहीच गरज नव्हती दुसऱ्या धावेची. अजून सुद्धा 2 षटक आहेत, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तुमचा अर्धा संघ तंबूमध्ये परत गेलेला आहे. गोलंदाजाचं नाव संकेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन संकेत. हा सुद्धा डावखुरा असा गोलंदाज आहे. आजकाल आहे ना डावखुऱ्या गोलंदाजाचा बोलवाला चाललाय. उरण क्रिकेट प्रीमियम लीग मध्ये पण तुम्ही बघा, सकाळचं सत्र चालू आहे. आपल्या गोलंदाजीवर योग्य असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. संकेत यांनी 4-5 पावलांचा रनअप घेऊन संकेत. पहिला चेंडू कट होतोय, चेंडू पडून बाहेरच्या साईडला जातोय. डॉट बॉल. यष्टीरक्षक मात्र आपलं चोख कामगिरी निभावतोय. चेंडू मात्र निर्धाव. आता धाव संख्येला काहीच इथे आळ बसलेला आहे. धावा येत नाहीयेत, धावा कराव्या लागणार आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू
एक धाव तर घेतोय धीरजनी, एक धाव घेतलेली आहे. अकाळ पडलेला आहे इथे, धावांचा दुष्काळ पडलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आणि आता चौथं षटक चालू असताना एक धाव आलेली आहे फक्त. धीरज मात्र अजूनपर्यंत आपल्या तंबूमध्ये शाबूत आहे. चांगला चेंडू, चांगला फटका, एक धाव. स्ट्राइक रोटेट होते, धीरजला स्ट्राइक वर येतो, आणतोय तो. त्याला माहिती आहे धीरजच असा एक आहे की जो षटकार आणि चौकार मारू शकतो. त्यांनी मारून पण दाखवलेले आहेत दुसऱ्या ओव्हर मध्ये. संकेत पुढचा चेंडू घेऊन संकेत, हा सुद्धा खोलवर टप्प्यात चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न, कडा घेतोय. पाहूया दुसरी धाव होईल का. गच्चा क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक नंबर, एक नंबर, खरोखर एक नंबर. ही विकेट नाहीये, ही तुमची विजयाची वाटचाल आहे. धीरज ज्याने षटकार चौकार मारून धाव वाढवलं होतं त्याला डायरेक्ट हिट करून बाद करतोय. शुभम, शुभम खरंच अभिनंदन तुझं. गोट्या खेळतो वाटते, खरोखर डायरेक्ट हिट आणि तो पण पॉवरफुल थ्रो. रोमेश, धीरजनी सुद्धा आता ही तिसरी आत्महत्या झालेली आहे. ओके, हे कॅमेरामध्ये हे कट कर ना तेवढा. जे सगळ्या खेळाडूंना सांगणार आहे ते गार्ड आहेत ना, गार्ड तुम्ही ग्राउंड मध्ये चेंज करतो ना ते करू नका. लाईव्ह चालू आहे, ग्राउंडच्या बाहेर येऊन गार्ड चेंज करा. पुढचा चेंडू घेऊन संकेतनी खरोखर चांगली गोलंदाजी केलेली. हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. रोमेशने आपलं खातं उघडलेलं एका धावेने आणि संघाला लावून पोहोचवलेलं आहे 42 धावांवरती. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, कुठलाच मोठा फटका येत नाहीये. आता आपल्या फॉलोथ्रू चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखीन एक धावचित स्वरूपात बाद होतोय. चौघ जण धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. संतोष शेट्टी जरा कानमंत्र द्या टीमला, काय चाललंय. .42 42 लॉस ऑफ 7 विकेट, त्यातल्या 4 विकेट धावचीच्या स्वरूपात आउट झालेले आहेत. खरंच पीएसएच्या कॅप्टनचं मी इथे कौतुक करीन. 2 षटकांमध्ये पहिल्या 35 धावा खर्च करावा लागला होता, पण नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा देतोय. खरंच चांगली कॅप्टनशिप म्हणता येईल. हा जोरदार फटका, हा बहुतेक सीमा पार जाणार का. वन बाउन्स 4. बरेच वेळानंतर आलेला मोठा फटका.
बरेच वेळानंतर आलेला हा सीमाच्या पलीकडे जाणारा फटका 4 धावाने. धावसंख्या मात्र आता थोडीशी वाढते. धावसंख्या होते ती 46. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन आलेला आहे तो मनीष ठाकूर. मनीषच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला पाहूया. पुढचे 5 चेंडू मनीष कसे हाताळत होते. हा सुद्धा चांगला गिफ्ट होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता मात्र दुसरी धाव घेण्यापासून कोनेक जरा तिथे घाबरते, कारण त्यांना माहिती आहे पीएसए ने आपले 4 गडी धावचीत बाद केलेले आहेत. एक तर डायरेक्ट हिट, डायरेक्ट थ्रो होता. मनीष पुढचा चेंडू घेऊन यज्ञेशाला. यज्ञेश बघा दिसायला लहान असला, उंचीनी लहान असला तरी षटकार मारतोय. 9वा खेळाडू, कोनेक्सचा 9वा खेळाडू येऊन षटकार मारतोय. त्रेपन्न धावा. आता मागडं मनीषाचं महागडं षटक आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, परत चांगला चेंडू. आता मात्र वेग दिला होता, त्या वेगाचा इथे उत्तर नव्हतं यज्ञेशकडे आणि चेंडू जातोय निर्धाव. 53 वरती 7. म्हणजे या षटकातले आता कमीत कमी 2 चेंडू टाकायचे बाकी. खोलवर टप्प्यात चेंडू काढा घेतोय. मला वाटते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एकदा धाव काढलेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण करतोय यज्ञेश. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी संघ धाव वाढते. संघ झालेली आहे ती 55. डबल पंजा. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. जेव्हा टीम मैदानातून बाहेर येईल ना तेव्हा लाईनअप करून यायचं आहे. जाताना सुद्धा लाईनअप करून जायचं आहे. चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान षटक संपतंय. 5 लाईनअप करून बाहेर यायचं आहे. जिंकण्यासाठी करायचं आता लक्ष ठेवलेलं आहे पीएसए समोर. 56 धावाचं. तेजसने जे पहिलं षटक टाकलं त्यामध्ये 19 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक जेव्हा टाकलं त्यामध्ये 16 धावा दिल्या होत्या आणि नंतरच्या 3 षटकामध्ये मात्र 20च धावा दिलेल्या आहेत त्या पीएसएने काहीसं कमबॅक करताना. कोनिकच्या मी कर्णधाराला विनंती करीन ती आपल्याला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. बघा किती छान दिसतंय, लाईनअप करून येतात, किती छान दिसतंय, डिसिप्लिन.
कोनेकचे मालक संतोष शेट्टी स्वतः मैदानामध्ये. कॅमेरामॅन फोकस करो. संतोष शेट्टी भूषण कडू इथे आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी इथे कॉमेंट्री कक्षामध्ये यायचंय. भूषण कडू फलंदाज सलामीची जोडी मैदानात पाठवायची पीएसएनी. भूषण कडूची टीम आहे इथे स्पीडी सीएफएस मध्ये. स्पीडी सीएफए ची टीम आहे. भूषण कडू त्यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहेत. तिथे मी त्यांचं कॉमेंट्री कक्षामध्ये इथे स्वागत करतो. तीस चेंडू 56 धावा म्हणजे जवळजवळ 11ची सरासरी राखायची आहे ती पीएसए ला हा सामना जिंकण्यासाठी. जुना बॉल मगाचा मॅचचा जुना बॉल रिटर्न द्यायचा इथे. स्वप्नील बॉल घे. किशोर रोमेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन रोमेश आणि त्याला तोंड देणार तो पीएसएचा शुभम म्हात्रे. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो जतीन म्हात्रे ब्रदर्स. सामन्याला सुरुवात होते. रोमेश गोलंदाजी करणारा शुभम याला पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि बॅटचा कोणता संपर्क नाहीये. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन हा सुद्धा त्यातमध्ये चेंडू पडतोय. पंच दोन्ही हात बाजूला करतायत. चेंडू अवंतर दर्शवतायत. अवंतर धावेने खाता उघडताय. कोनेक संघात सुद्धा खातं आहे ना अवंतर धावेने उघडलेलं. पहिला चेंडू डॉट होता. दुसरा चेंडू वाईट होता आणि तीच पुनरावृत्ती इथे आपल्याला दिसते दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा. रोमेश पुढचा चेंडू घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. पॉवर प्लेचं षटक आहे. त्या षटकामध्ये जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात मात्र चुकतो इथे शुभम. चेंडू जातात निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन रोमेश शुभम याला. आता मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू तर बॅटवर यायलाच पाहिजे होता. शुभमला मात्र काहीच आता इथे दडपण आलं असेल. 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. ते पण पॉवर प्लेचे 3 चेंडू निर्धाव. रोमेश पुढचा चेंडू घेऊन शुभम याला. हा सुद्धा ओरपीट पद्धत चेंडू होता. हा सुद्धा चेंडू सीमेच्या पलीकडे नेण्यासारखा होता. एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाला पोहोचतो 2 धावांवरती.
जतीन जतीन मात्र आता नॉन स्ट्राईकला असलेला जतीन डावखुरा असा फलंदाज स्ट्राईकवर येतोय. पंचांकडून योग्य तो गार्ड घेताना दिसत आहे आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन रोमेश. हा सुद्धा चांगला चेंडू होता. दोनच धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत रोमेश यांनी. कमीत कमी शेवटचा चेंडू टाकायचा बाकी या षटकातला. पॉवर प्ले षटक. पीएसएने गोलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या आणि आता रोमेश मात्र 2 धावा देतोय फक्त. जोरदार फटके मारणी करण्यात नादात चुकतायत आणि चेंडू मात्र इथे डॉट होत आहेत. 1 धावातून काढले. यज्ञ चेंडू खाली येतोय. दुसऱ्या धावाचा कोणताच प्रयत्न नाहीये. चांगला कलेक्शन, चांगली फेकी. दरम्यान षटक संपते. पहिल्या षटकात संपते तर धावसंख्या ती बिनबाद 3 अशी काहीची संत सुरुवात पीएससीची. काल जे सामने झाले त्या सामन्यांमध्ये हिंद टर्मिनल हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. खरंच खूप चांगल्या मॅचेस झाल्या. हिंद टर्मिनल सगळ्यात पहिलं क्वार्टर फायनल मध्ये NSFT ला हरवलं, जी NSFT गेल्या वर्षी या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन झाली होती. आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये MSC ला हरवलं, ज्यांनी गेल्या वर्षी याच टुर्नामेंट मध्ये द्वितीय पद पटकावलं होतं. अशा दोन्ही बलाढ्य संघांना हरवलेलं आहे. कविश पाटील वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन कविश पाटील त्याला तोंड देणार आहे तो जतीन मात्र आता मात्र काही सध्याभावात असलेला पीएस संघ 3 धावा झालेल्या जिंकण्यासाठी करायचे. त्या उर्वरित 24 चेंडूमध्ये 53 धावा म्हणजे सरासरी वाढते. सामना सुरुवात झाला तेव्हा सरासरी होती 11ची. आता सरासरी जवळजवळ किती झाली रे? सरासरी कितीची झाली असं ती तुम्हीच काढायची आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मारलेला. यज्ञ चेंडूच्या खाली जातो. चेंडू घेतोय, उचलून फेकतोय. दरम्यान 1 धाव मात्र निघते. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 4. शुभमला काहीसा अजून सुद्धा आपल्या संघासाठी करताना दिसत नाहीये. खूप मोठं नाव आहे क्रिकेट मधलं शुभम. पाहूया आपल्या नावाला साजेशी अशी ते फलंदाजी करतो का. आपल्या गोलंदाजीवर योग्य असं क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू काढा घेतोय. स्लीप मध्ये जातोय. डायरेक्ट हिट. आउट झाला असता. 1 धाव्याने काही होणार नाहीये इथे. अजून या इनिंग मध्ये एकही चेंडू सीमेच्या पलीकडे गेलेला नाहीये. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिचचा चेंडू खूपसा ऑफ साइडला बाहेर जाणारा. 5 अवांतर दर्शवतात. अवांतर धावेत 1 निवाड. संघ धावसंख्येत 1 निवाड. संघ जाऊन पोहोचते 6 धावांवरती. म्हणजे अजून सुद्धा 50 धावांची गरज आहे. बावीस चेंडू आणि 50 धावा. ऑफ साइडला टाकलेला चेंडू त्यावर जोरदार फटका टोलवला. पाव की धाव मिळतात. 1 धाव काढलेली आहे. एका धावेवर समाधान मानायला लागले. एक धाव फक्त निघते. फोनिक्सनी मात्र आपली चांगली टीम इथे उतरवलेली आहे. पहिला ते 2 गोलंदाज आणि एकही चेंडू सीमा पार जाऊन दिलेला नाहीये. हा सुद्धा ओव्हरपिच चेंडू होता. हा सुद्धा जायला पाहिजे होता. टायमिंग होत नाहीये. 3 चेंडू 4 झाले. 4
आता मात्र जोरदार फटका मारलेला आहे. पावलं किती धाव मिळतात. चौकार शॉर्ट चेंडू होता त्याच्यावर जोरदार फटका ठोलवलेला आहे 4 धावांसाठी. पहिला षटकार पहिला चौकार येताना दिसतो आपल्याला पीएसएच्या इनिंग मधला. आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार येताना धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ते 12. या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. जोरदार फटका मारलेला आहे. चेंडू गॅप मध्ये किती धाव मिळतात. एकदा धावून आणले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. कुठलाच प्रयत्न होत नाही दुसऱ्या धावासाठी. एका धावेवर समाधान मानते. दरम्यान षटक संपत आहे. 2 षटकात संपते. धावसंख्या झाली ती 13 बिनबाद 13. आता मात्र समीकरण कठीण होताना दिसतंय. 18 चेंडू आणि 43 धावा म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी राखावी लागणार आहे ती पीएसए संघाला हा सामना जिंकायसाठी. 13 हा भारतीय क्रिकेट संघासाठी अशुभ आकडा मानला जायचा. 13 वरती नेहमी आपली विकेट जायची. तर आता हा 13 आकडा पीएसए संघ कसा पार करते बघूया. संदीप पाटील उर्फ पप्पू स्वतः गोलंदाजीला आलेला आहे. हे षटक निर्णायक असणार आहे त्याला माहिती आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून मानला जातो. काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटची धाव किंवा शेवटचा गडी बाद होत नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. रायगड प्रीमियर लीग मध्ये यावर्षी 8 बॉलामध्ये 1 धाव पाहिजे असताना ती धावलेली नाहीये. पप्पू पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव जाऊन काढले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसत नाहीये. पीएसए मात्र कुठली दुसरी धाव घेण्याची इथे धोका पत्करत नाहीये. एक धावांनी कोनेक्स मात्र खुश असतील. काल सगळी चित्तगिरी होती या लॉजिस्टिकची. पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका. पाहूया किती धाव मिळतात. पण चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि पहिला धक्का बसतोय. पहिली सफलता मिळते. कविशनी झेल घेतलेला आहे आणि पहिला धक्का बसलेला तो पीएसए या संघाला. प्रथमेश आज कोण नाही मीच आहे फक्त. ट्युशनला गेलाय. उद्या पेपर आहे प्रिलिम्सचा. तरी पुढचा चेंडू घेऊन पप्पू प्रथमेशला. हा चेंडू काहीसा उत्सुळी घेत दिसत नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. आता समीकरण आणखीन कठीण होताना पहिले 2 चेंडूवरती 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आलेली आहे. 1 गडी बाद झालेला आहे. 1 डॉट बॉल गेलेला आहे. हा चांगला चेंडू चांगला फटका. यज्ञ जेल खाली येतोय आणि जेल दुसरा गडी बाद करतोय पप्पू.
प्रथमेश मात्र 0 धावसंख्येवर आउट होतोय. आता फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये पीएसए चे एक एक रथी महारथी फलंदाज बाद होताना दिसत आहेत. प्रेशर आहे. यज्ञेश न्यू बॅट्समॅन आकाश भोईर मॅन फ्रॉम कोट नाका. पुढचा चेंडू घेऊन पप्पू ऑफ साइडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच दोन्ही हात बाजूला करतायत. अवांतर चेंडू अवांतर धावसंख्या किती वाढते. धावसंख्या होते ती 15. हा चांगला फटका आहे पण पुन्हा एकदा झेल खाली. कविशच आहे. आणखीन एक धक्का. 3 विकेट घेतले. पप्पू यांनी या सामन्या या षटकामध्ये 3 गडी बाद केले. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार बहुतेक तो. आकाश पण 0. आकाश खरंच चांगला फटका होता. थोडीशी ताकद कमी पडली. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटका संपतील. धावसंख्या झाली ती 3 बाद 16. म्हणजे आता जिंकण्यासाठी करायच्यात 12 चेंडूमध्ये 40 धावा. म्हणजे 20 ची सरासरी गाठायची आहे जिंकण्यासाठी पीएसए ला. गुलब्या हा जो आता आलेला उतरलेला नवीन खेळ गुलब्या हा आमच्या कामट्याच्या टीम मधून खेळतो. शुभंकर त्याला गोलंदाजी करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कविश वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं आणि निर्णायक षटक म्हणता येईल. कारण या षटकामध्ये जर 20 धावा पीएसए ने मारल्या 12-40. फुलटा चेंडू जोरदार फटका मारलेला ऑफ साइडला. यज्ञ चेंडूच्या खाली आहे. एक टप्पा चेंडू घेतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बाद. आत्महत्या. धाव चौर्यात बाद होतोय. यज्ञेश जतीन मात्र आउट होतोय. सलामीला आलेले जतीन. एक जो चौकार आला पीएसएच्या या इनिंग मध्ये तो त्यांनी मारला होता. त्याच्या व्यतिरिक्त एकही चेंडू सीमा पार करू शकलेला नाहीये. आता कर्णधार सुनील स्वतः कर्णधार. पुन्हा फुलटा चेंडू होता. हा चेंडू मात्र जायला पाहिजे होता सीमे पार. हाही चेंडू जात नाहीये.
एक धाव, एका धावेने काही होणार नाहीये. 10:38. थर्ड अंपायर रेफर केलेला इथे अंपायर. पंचांचा निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. दोन बॉल झाले ना ती सुनीलने एक घेतली ना. 10:38. तेजस स्ट्राइक वर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला यज्ञेश मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फेकी येते. आता मात्र 9:37. आता सामना जवळजवळ झुकलेला आहे तो कोनेक्षा टीमकडे. हा सुद्धा चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन कविश. हा सुद्धा जोरदार फटका मारायचा होता पण काही चेंडू बॅट वर काय येत नाहीये. एकच धाव या इनिंग मध्ये, फक्त एकच चौकार आला. आणि कोनेक्सच्या इनिंग मध्ये किती चौके आणि किती छक्के आले ते माझे स्कोरर सांगतील तुम्हाला थोड्या वेळानंतर. आज सुद्धा झेल उडतोय, बाद होतोय. आता मात्र फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या विराज. सहा चेंडू 36 धावा. सहा चेंडू शुभम. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वं षटक घेऊन येत आहे तो. पुढचा चेंडू घेऊन फुलटा चेंडू. आता मात्र षटकार येताना दिसतोय. अजून सुद्धा मॅच मध्ये जीव बाकी आहे. सुनील स्वतः कर्णधार मात्र आता धुरासा हातात घेतोय. जिंकण्यासाठी करायच्या होत्या 6 चेंडू 36 धावा. त्यातल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे. म्हणजे जर असेच आणखीन 5 आले
शुभमच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे, म्हणजे अजून आणखीन असे 5 आले तर मला वाटतं इथे इतिहास घडू शकतो आणि पीएसए संघ जिंकू शकतो. पुढचा चेंडू घेऊन हा सुद्धा षटकार, हा सुद्धा षटकार. जर या चेंडूवर षटकार आला तर मात्र काही होऊ शकतं. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. या चेंडूवरती काय होतं बघूया. आणि चुकलेला आहे, चांगला चेंडू. आता जर अवांतर चेंडू टाकला नाही तर हा सामना कोनेक्सनी जिंकला असं समजण्यात काही हरकत नाहीये. सामना चांगला झाला, पीएसएची चांगली टीम होती, पण त्यांची ओपनिंग जोडीने काही करू शकले नाहीयेत आपल्या संघासाठी. कॅप्टन येऊन 2 षटकार मारतो. पुढचा चेंडू घेऊन फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. तेजस रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप. खरंच खूप जो चांगला रिव्हर्स स्वीप मारला. 4 धावा, 4 धावांनी संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या झाली ती 37. म्हणजे आता जिंकण्यासाठी 19 धावा पाहिजेत 2 बॉलमध्ये. 1 बॉल 19 धावा. बॉल द्यायचा आहे. आला, मिळाला, बॉल मिळाला. काहीतरी काम काढायचं. 1 चेंडू 19 धावा, 1 चेंडू 19 धावा. षटकार म्हणजे 13 धावांनी 12 धावांनी संघ पराभूत होतो. पीएसए चांगली फाईट होती. जर सलामीच्या जोडीने काही धावा केल्या असता तर या सामन्याचा रिझल्ट काहीतरी वेगळा झाला असता. दरम्यान आपण आता वळूया मॅन ऑफ द मॅच साठी. यानंतर होणारा सामना पीएसए विरुद्ध स्पीडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. तसेच आपण बोलूया आता जो सामना झाला त्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच असेल पप्पू. त्याने एका षटकामध्ये 3 गडी बाद करून 1च धाव दिलेली आहे. 2 धावा दिल्या, सॉरी. टॉस नाणेफेकी करून घ्यायची आहे. सतीश धुणे नाणेफेकी करून घ्यायची आहे.